नमस्कार. हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी प्रांजली कुलकर्णी पुणे हवामान विभागातर्फे तुमचं स्वागत करते. आज आपण मागील 5 दिवसांच्या हवामानाचा आढावा घेणार आहोत. तसेच पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज बघणार आहोत व त्या अनुषंगाने शेतीची कोणती कामं हाती घ्यायची त्याची माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण राज्यातील मागील 5 दिवसातील सर्वात जास्त कमाल तापमानाच्या नोंदी बघणार आहोत. दिनांक 12 एप्रिल रोजी अकोला इथे 43.1 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. दिनांक 13 एप्रिल रोजी अकोला इथे 43.8, 14 तारखेला 44, 15 तारखेला 44.2, तर 16 एप्रिल रोजी अकोला इथेच 44.2 अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. आता 15 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर बुलढाणा इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तर उर्वरित संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. हे आहे इन्सॅट 3D उपग्रहाचं छायाचित्र. यावरून आपल्याला राज्यावरील ढगांची स्थिती दिसून येईल. आता राज्यातील पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर दिनांक 17 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहील. दिनांक 18 एप्रिल रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. 19 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील. दिनांक 20 व 21 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 1-2 ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील 3 दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल व त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 7 दिवसात किमान तापमानात कोणताही मोठा बदल संभवत नाही. विदर्भात पुढील 7 दिवसात तापमानात कोणताही मोठा बदल संभवत नाही. आता 17 ते 23 एप्रिल या कालावधीतील जिल्हावार कमाल तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर दक्षिण कोकणातला काही भाग व विदर्भातील बहुतांश भागात तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश भाग इथे तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील थोडा भाग इथे तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आता 24 ते 30 एप्रिल या कालावधीतील जिल्हावार कमाल तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर जिथे म्हणजे विदर्भातील बहुतांश भाग इथे तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातील थोडा भाग व मराठवाड्यातील बहुतांश भाग, उत्तर मध्य महाराष्ट्र इथे तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र इथे तापमान 36 ते 38 इतकं राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र ते 34 ते 36 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्याकडे वळूया. दिनांक 19 ते 21 एप्रिल पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा, काजू फळांची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. पालघर जिल्ह्यात चिक्कू बागेला 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
तसेच बागेत पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व झालेल्या उन्हाळी भात पिकाची कापणी तसेच भुईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वांगी, मिरची, टोमॅटो पिकांना संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळी गरजेनुसार पाणी द्यावे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात दिनांक 17 व 18 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून भुईमूग, सूर्यफूल, ऊस व केळी पिकास हलके व वारंवार पाणी द्यावे. तसेच केळीचे घड केळीच्या पानांनी झाकावेत. दिनांक 19 ते 21 एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे कांदा पिकाची काढणी लवकरात लवकर करावी. पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. द्राक्ष वेलींची एप्रिल महिन्यात छाटणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकात आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी एक मोठा रिकामा ड्रम पिकावरून फिरवावा. त्यामुळे आऱ्यांचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते. मराठवाड्यात दिनांक 17 व 18 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने मका, उन्हाळी भुईमूग आणि तीळ, फळबागा आणि भाजीपाला पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी हलके व वारंवार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळबागेत फळझाडाच्या आळ्यात व भाजीपाला पिकात आच्छादन करावे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे हळद पिकाची काढणी लवकरात लवकर करावी व पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्यात दिनांक 17 व 19 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी फळबागा व भाजीपाला पिकांमध्ये गवताचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला व फळबागेतील लहान रोपांना शेड नेटचा वापर करून सावली करावी. दिनांक 19 ते 21 एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे भाजीपाला पिके व फळांची लवकरात लवकर काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तर हा होता कृषी सल्ला. शेतकरी बंधूंनी त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यावा. धन्यवाद.